मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होतो आणि सगळे मराठा बांधव नाशिक जिल्ह्यातून नाशिक शहरामध्ये दाखल झालेले आहेत। कुठून आलात काका? नाशिकमधूनच। हो, नाशिक। जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रामधून फिरून आले, आज रॅलीचा समारोप तुमच्या नाशिकमध्ये होतोय। राज्य सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहिजे। निकाली काढला पाहिजे। निकाली 1994लाच निघाला पाहिजे होता, पण खूप लेट झालेला आहे आणि आता पण त्यांनी देऊन टाकायला पाहिजे। आलं का लक्षात? आणि कुठलीही अडचण नाही त्यांना, दोघेही महाविकास आघाडीला आणि महायुतीला काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी देऊन टाकायला। मागणी मान्य होईल का? हो, 100% मान्य होईल। असं म्हणतात की सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता येणार नाही, त्याच्यासाठी जे आंदोलन चाललंय होईल, मान्य होईल। 1001% मान्य होईल आरक्षण आमचं। सगळे सोयऱ्याचं आरक्षण मिळेल का? 100% मिळेल, कारण की हा लढा काय आजकालचा नाही, हा लढा जो 50 ते 60 वर्षापासूनचा लढा आहे। माननीय अण्णासाहेब जावळे पाटील, माननीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यापासून हा लढा उभा राहिलेला आहे आणि तो आज शेवट अंतिम टप्प्यात आलाय। तो म्हणजे माननीय जरांगे दादा पाटलांच्या नेतृत्वात हा सगळे सोयऱ्याचा कायदा सुद्धा मान्य होणार आणि मराठ्यांना 50%च्या आत आरक्षण सुद्धा भेटणार आहे। कारण छगन सारख्या माणसानी मंदी लुडबुड करण्यात, कारण त्याची हाईटच केवढी आहे, कारण उंदरासारखा आहे तो मराठ्यांपुढं, त्यांनी लुडबुड करू नये। आता बाद झालं, त्याला म्हणा तू जाऊन बसा माझगावला, नाही तर तुझं पार्सल समुद्रात बुडवायची वेळ आलेली आहे आता सध्याला तू, कारण तुला आम्ही वाचवलं, येवलेकरांनी, आम्ही येवलेकरांनी वाचवलं, नाही त्याला 2004ला समुद्रात आत्महत्या करायची वेळ होती आणि त्याला पुनर्संजीवनी दिली आम्ही येवलेकरांनी, तो आमच्या येवलेकरांनाच मुतलाय। जरांगे पाटील म्हणतात की छगन भुजबळांना पाडणार, तुम्ही पाडणार का छगन भुजबळांना? नाही, हो, छगन भुजबळांना 100% पाडणार आम्ही, कारण की छगन भुजबळांनी अजूनही पण जरांगे पाटलांना अडथळा आणू नये। काय आता छगन भुजबळ म्हणतात की सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता येणार नाही, मनोज जरांगे जे मागणी करतायत त्या अवस्था, त्याच्या घरचं आरक्षण आहे काय? त्याच्या घरचं आहे का? तो कुठून घुसला त्याला विचारा पहिले। हे कसं काय संविधानाने दिलेलं आरक्षण आहे, ते कसं काय नाही म्हणतात? हा, 50% पाहुणे असे आम्ही विनंती करतो सरकारला बी, सरकारला जास्त पाहुणे दुसऱ्या देशासारखंच इकडे होऊन जाईल असं। भुजबळांनी मायक्रो ओबीसीला संपवलंय, हे लक्षात घ्या। भुजबळांनी मायक्रो ओबीसीला संपवलंय, जे ओबीसी दंडांडी आहे त्यांना त्याचाच आरक्षणाचा फायदा त्यांनीच घेतला आणि जरांगे म्हणतात छगन भुजबळांना पाडणार। हो, 100% पडणार। त्यांनी विरोध, छगन भुजबळने पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण केलेला आहे। त्या जातीयवादाला फक्त छगन भुजबळ कारणीभूत आहे। आम्ही येवलेकर आणि नाशिकर त्याचा कार्यक्रम या इलेक्शनला करणार। तुम्ही इकडे या, मला सांगा, छगन भुजबळ असं म्हणतायत, तुमचे इथले ते मंत्री आहेत, ते असं म्हणतात की मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचं आरक्षण जे आहे ते देता येणार नाही। आरक्षण देता येणार नाही हे त्याच्या बापाची चौथ लागली का? सरकारमध्ये तो बसलेला आहे, सरकारचे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांनी त्याला कुत्रं पाळलेले, कुत्रं भुकतंय, त्या कुत्र्यांनी भुकू नये। मराठा समाज जागा झालेला आहे, मराठा समाज त्याची जागा दाखवून देणार आहे। फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी, यांनी सर्वांनी त्याचं तोंड बंद करायला पाहिजे। पाटील असं म्हणतात छगन भुजबळांना पाडणार, तुम्ही पाडणार का? आम्ही छगन भुजबळला 100% शपथ खाल्लेली आहे, आम्ही शिवरायांची शपथ खाल्लेली आहे, आम्ही त्यांना पाडणार म्हणजे पाडणार। मात्र छगन भुजबळ असा आरोप करतायत की जाती जातीमध्ये भांडण लावली जात आहेत, दंगली घडवण्याचं कटकारस्थान मनोज जरांगे असं कुठलंही कारस्थान करत नाहीये। मराठा बांधवांना, आम्हाला आरक्षणासाठीच त्यांचं आज शांततामय रॅली आज इथे नाशिकला आयोजित केली आहे। आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा हे शांततेत झाले आहे। जर फडणवीस या नारायण राणे सारख्या भाडखाऊ लोकांना, भुजबळ सारख्या भाडखाऊ लोकांना जर हे शिकवत असेल की जरांगेंवर बोल, तर आम्ही मराठा म्हणतात की सगळे सोयऱ्याची मागणी ही कायदेशीर नाही, कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही। ती कायदेशीर आहे, हे जाणून बुजून हे मराठा बांधवांना चिथावणी करत आहेत। लढवता येते कायदेशीर कसं नाही। आता मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन केलं, त्यामध्ये 57 लाख मराठांचे पुरावे सापडले। हे इतक्या आधी यांनी लपून ठेवलेले होते। मनोज जरांगे पाटलांनी वादळ उठवलं, त्यामुळे 57 लाख अजून मराठे ओबीसी मध्ये बसताय, याचं सरकारने लक्षात घ्यावे। अजून जर मराठा आरक्षण सक्सेस करायचं असेल तर सर्व मराठ्यांची एकजूट ही अजून फौजेने उतरेल। हे सगळे मराठा बांधव सांगतायत की मनोज जरांगे पाटील यांची मागणी जी आहे ती कायदेशीर आहे आणि कायदेशीर मागणीच्या नुसारच मनोज जरांगे सगळे सोयऱ्याचं आरक्षण मागतायत। जर कदाचित सगळे सोयऱ्याचं आरक्षण मान्य झालं नाही तर मग मात्र आम्ही छगन भुजबळांना यामध्ये पाडणार, असं सगळे मराठा बांधव प्रतिक्रिया। कॅमेरा पर्सन राकेश येवलेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, नाशिक।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.